महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा इतिहास लिहिताना चाकण MIDCचं नाव हे अग्रक्रमानं घ्यावं लागतं। 1990 मध्ये अवघ्या काही उद्योगांपासून सुरू झालेला हा चाकण MIDCचा प्रवास आज जागतिक पटलावर ऑटोमोबाईल उद्योगाच्या नकाशावर पोहोचलेला आहे। तर अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी चाकणला आपलं औद्योगिक केंद्रच बनवलेलं आहे। लाखो हातांना इथं रोजगार मिळाला, परिसराची अर्थव्यवस्थाच बदलून गेली। पण ज्या वेगाने उद्योग वाढले त्याच वेगाने समस्या सुटल्यात का? वाहतूक कोंडी असो, अरुंद रस्ते असोत, अपुरा पाणी पुरवठा, विजेचे प्रश्न, प्रदूषण, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन यामुळे औद्योगिक राजधानी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या चाकणमध्ये अनेक समस्यांचा डोंगर सुद्धा अजूनही उभा आहे। पाहूया पुढारी न्यूजचा यावरचा विशेष वृत्तांत। मर्सिडीज बेंज, फॉक्सवॅगन, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स यांसारख्या दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प उभारले। त्यासोबतच ऑटो कंपोनंट, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील शेकडो उद्योगांनीही चाकणमध्ये आपली पाळंमुळं रोवली। उद्योग वाढले, उत्पादन वाढलं, गुंतवणूक वाढली आणि चाकणची ओळख ऑटो हब ऑफ महाराष्ट्र अशी निर्माण झाली। शेती आणि भाजीपाल्यासाठी ओळख असणारं चाकण औद्योगिक वसाहतींसाठी आणि हजारो मालवाहतूक कंटेनर वाहून नेणाऱ्या रस्त्यांसाठी ओळखलं जाऊ लागलं। 90च्या दशकामध्ये औद्योगिक वसाहत चाकणमध्ये स्थापन झाली आणि त्यानंतर फेज 1 ते फेज 5 असे टप्प्याटप्प्याने औद्योगिक वसाहत वाढू लागली। आता याच औद्योगिक वसाहतीची ओळख ही काहीशी वेगळी निर्माण होऊ लागली आहे। औद्योगिक विकासाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो रोजगारावर। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशाच्या विविध भागांतून तरुण रोजगाराच्या शोधात चाकणमध्ये दाखल झाले। यामुळे रोजगारासोबतच वाहतूक, हॉटेल, किरकोळ व्यापार, सेवा क्षेत्र आणि बांधकाम व्यवसायालाही मोठी चालना मिळाली। चाकणच्या उद्योगांनी केवळ कार आणि ऑटो पार्ट्स तयार केले नाही तर या संपूर्ण परिसराच्या अर्थव्यवस्थेलाच नवं इंजिन दिलं। आम्हाला टाईममध्ये आम्ही किती वेळेत निघालो तरी पोचायला इथं उशीरच होतो आणि उशीर लागल्यामुळे आम्हाला इथं उशीर होतो, उशिरा पंचिंग होतं, आमचा पगार कट होतो। तसंच आम्हाला जाण्याच्या टायमाला आम्ही वेळेत निघायचा प्रयत्न करतो। मी तर तशी जवळच राहते मोशीला, पण तरी मला पाहून ते एक तासभर लागून जातो इथं पोचायला आणि त्याच्या पुढं मग बाकीचं मला फिरून परत आतमध्ये जायचं असतं। आळंदीच्या दिशेला राहते मी, त्यामुळे मला घरी जायला टाईम आणि परत माझं सगळं टाइम टेबल बिघडून जातं। ट्रॅफिक लागतेच ना, सकाळी ट्रॅफिक लागते आणि संध्याकाळी ट्रॅफिक लागते। पावसामुळे जे खड्डे झाले आहेत ते खड्ड्यांमुळे खूप त्रास होतोय। म्हणजे गाडी चालवणाराही गोंधळात पडतो, कशी चालवावी, आणि समोरचाही हळूच असल्यामुळे मागच्यालाही हळूच चालायला लागते। रोडने खड्डे खूप आहेत, त्याच्यामुळे यायला आणि जायला वेळ लागतो। किती जरी प्रयत्न केला लवकर जायचं तरी टायमिंगवर पोहोचत नाही, कारण की ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे आजकाल। काही कामगार आमचे भोसरीतून येतात। नियर परिसर जो मोसी, चिखली, खेड किंवा जुन्नर या भागातून बरेचसे कर्मचारी आपल्याकडे कामाला येतात। पण खेडपासून ते चाकणपर्यंत आणि भोसरीपासून ते चाकणपर्यंत हा रोड इतका ट्रॅफिक जाम होतोय की लोकांना यायला 2-2, 2.5 तास लागतात, घरी जायला 2-2.5 तास लागतात। मागच्या 2 वर्षात आमच्या कंपनीमध्ये 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले। एक महिला होती, आमची महिला भगिनी, आणि एक आमचा कामगार बंधू होता। 2 आमच्या रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडले। 4 व्हीलर असून मी 2 व्हीलर मॅक्झिमम मी 70% मी आहे ना 2 व्हीलरवरती येतो आणि 2 व्हीलरवरती येताना जो रिस्क फॅक्टर आहे तो एवढा मोठा आहे की गाडी कधी स्लिप होईल का काय हे मी जीव धोक्यात घेऊन येणं जाणं हा प्रकार चालू आहे। याच्यावरती सरकारने लवकर काहीतरी कारवाई करावी। पण 1-1, 2-2 तास आधी निघून सुद्धा आम्ही वेळेवर पोहोचू शकत नाही, कारण सकाळी 8:30ची ड्युटी असते, पण आम्हाला 9, 9:30, 10 वाजेपर्यंत इथं पोहोचतो कधी आणि कधी तर असं होते की एका ठिकाणी थांबलं की अर्धा 1-1 तास एकाच ठिकाणी थांबावं लागतं। त्याच्यामुळे लोकांना, कर्मचाऱ्यांना आणि बाकीच्यांना खूप त्रास होतो याचा। चाकणच्या औद्योगिक विकासाच्या या चमकदार चित्राची दुसरी बाजू आहे ती म्हणजे उद्योगांची संख्या वाढली पण रस्त्यांची क्षमता त्या प्रमाणात वाढली नाही। चाकण तळेगाव, पुणे नाशिक, चाकण रांजणगाव या प्रमुख मार्गांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी आता चाकणमधील उद्योगांसाठी मोठी डोकेदुखी ठरते। अवजड वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, खड्डे आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे कामगारांपासून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांपर्यंत सर्वांनाच याचा मोठा फटका बसतोय। फक्त वाहतूकच नाही तर लघु उद्योगांसाठी वीज पुरवठ्याचे प्रश्न, पाणी पुरवठ्याची समस्या,
सांडपाणी प्रक्रिया, वायू प्रदूषण, औद्योगिक कचऱ्याचं व्यवस्थापन या समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एकीकडे कोट्यवधींची गुंतवणूक करणारे उद्योग आणि दुसरीकडे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि हाच विरोधाभास आता चाकणच्या विकासासमोरचा सर्वात मोठा प्रश्न बनलाय. 36 वर्ष झाले आपल्या या चाकणमध्ये ही MIDC या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत आणि या 36 वर्षामध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, अनेक प्रकारच्या कंपन्या इथं येऊन इथं यांच्या दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही आहेत. म्हणून ह्या कंपन्या गुजरात या ठिकाणी गेल्या, कुणी चेन्नईला गेल्या. पण याचं गांभीर्य ह्या सरकारला अजूनपर्यंत का आलं नाही आहे. सरकार फक्त याच्यावरती एकच काम करते, बैठका घेते आणि त्याच्यावरती या बैठका घेऊन हा कुठलाही रस्त्याचा मार्ग जो उन्नत महामार्ग याचं भूमिपूजन झालं, पण अद्यापर्यंत त्याचं ॲक्विशन चालू झालेलं नाही आहे, त्याचं कुठल्या प्रकारचं काम चालू झालेलं नाही आहे. सरकारकडून रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, मेट्रो, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा या उपाययोजनांच्या अनेकदा घोषणा झाल्या. त्यासाठी बैठकाही झाल्या, आश्वासनं मिळाली. पण चाकणच्या रस्त्यावर उतरल्यावर वाहतूक कोंडी कधी सुटणार, मूलभूत सुविधा कधी सुधारणार आणि उद्योगांच्या वेगाशी पायाभूत सुविधा कधी जुळणार, हेच प्रश्न कायम आहेत. 1990 मध्ये सुरू झालेला चाकण MIDCचा प्रवास आता 36 वर्षांचा झालाय. या काळात चाकणनं रोजगार दिला, उत्पादन वाढवलं, गुंतवणूक आणली, निर्यात वाढवली आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेला मोठं योगदान दिलं. पण पुढचा टप्पा केवळ उद्योगांच्या विस्ताराचा नाही, तर पायाभूत सुविधांच्या विस्ताराचाही असायला हवा. कारण उद्योग येतील, गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, पण रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आणि पर्यावरण या मूलभूत गरजा जर मागे राहिल्या तर विकासाचा हा वेग किती काळ टिकणार, हा मोठा प्रश्न आहे. चाकण MIDC ही फक्त औद्योगिक वसाहत नाही, तर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक कणा आहे. मात्र हाच कणा आता अपुऱ्या सुविधांमुळे आणि वाहतूक कोंडींमुळे त्रस्त झाला आहे. या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार आज खरं तर या वाहतूक कोंडीला त्रस्त झाल्यात. सरकार वेळोवेळी या वाहतूक कोंडीवर आणि अपुऱ्या सुविधांवरती फक्त बैठकाच घेते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही वस्तुस्थिती दिसून येत नाहीये. त्यामुळे सरकार केव्हा या ठिकाणी जाग्यावरती काम करेल, हाच प्रश्न या MIDCतील संपूर्ण कामगार वर्ग विचारताना पाहायला मिळतोय. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे.